या नक्कीच ठिकाणी अमोल, तुम्हाला थोडंसं थांबवते. शेतकरी नेते अजित नवले सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नवलेजी, आज महाविकास आघाडी अशा पद्धतीने महामोर्चा काढणार आहे, तुम्ही सहभागी होणार आहात का? किसान सभा नक्कीच त्याच्यामध्ये सहभागी होईल. प्रत्यक्षपणाने विरोधी पक्ष नेते आणि विरोधक जर एकत्र येऊन शेतकऱ्यांचा आवाज जर मोठा करत असतील, व्यक्त करत असतील, तर विरोधक त्यांचं काम करतायत असं म्हणायला वाव आहे. मुख्यमंत्री आणि बाकी सगळ्या मंत्र्यांनी अमित शाह साहेबांची दिल्लीत जाऊन भेट घेतली आणि त्यानंतर सकारात्मक अशा प्रकारे पावलं टाकली जातील असं आश्वस्त महाराष्ट्राला केलं होतं. मात्र त्यानंतर काही मोठं पाऊल टाकलं गेलेलं नाहीये आणि म्हणून त्यांना आपल्या परत शब्दाची आठवण करून देण्यासाठी जर विरोधक रस्त्यावर उतरत असतील तर ते योग्य आहे असं आमचं मत आहे. नवलेजी, खरं तर ज्यावेळी तुम्ही मागणी केली त्यानंतर कांद्याला भाववाढ देण्यात आली होती, नाफेड मार्फत कांद्याची खरेदी केली जाते. अजून तुमच्या आता नेमक्या काय काय मागण्या आहेत? मुळात आपली जी मागणी आहे, शेतकऱ्यांची जी मागणी आहे, उत्पादन खर्च पाहता जो भाव द्यायला पाहिजे त्याच्या तुलनेमध्ये ही जी वाढ केलेली आहे ती खूप कमी आहे. 1500 रुपये 1700 रुपयामध्ये कांद्याचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे किमान 3000 रुपयाचा भाव जो शेतकऱ्यांनी मागितलेला आहे तो देणं आणि ज्या शेतकऱ्यांनी आपला कांदा तोट्यात विकलेला आहे त्यांना 1500 रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांना देणं ह्या प्रमुख मागण्या आहे. सरकारने या मागण्यांचा सकारात्मक विचार केला पाहिजे. सरकार आता या महामोर्चाची दखल घेईल असं वाटतं का? पुन्हा दिल्लीमध्ये जाऊन काही बैठका होतील, कांद्याचे दर वाढतील असं वाटतंय का? मुळात विरोधक आणि शेतकरी संघटना ज्यावेळी लोकशाही मार्गानं आपला आवाज रस्त्यावर व्यक्त करतात तेव्हा त्याची दखल स्वाभाविकरित्या सरकारला घ्यावी लागते. मला खात्री आहे की देवेंद्र फडणवीस साहेब असतील, बाकी त्यांचे इतर संबंधित मंत्री असतील, ते नक्की दखल घेतील आणि हा आक्रोश कमी करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ते पावलं टाकतील अशी अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून ठेवून आहोत. जर अपेक्षित अशी भाववाढ कांद्याला मिळाली नाही, दरवाढ मिळाली नाही, तर पुढची भूमिका तुमची काय असेल? कांदा उत्पादक पट्ट्यामध्ये हे आंदोलन विस्तारत जाईल. प्रत्यक्षपणाने रस्त्यावर शेतकरी उतरतात, त्याचप्रमाणे शेतकरी आणि शेतकऱ्यांची कुटुंब सरकारप्रती आपलं मत सुद्धा बनवत असतात आणि मग हे मत अधिकाधिक विरोधात जाऊ नये, निगेटिव्ह होऊ नये याची खबरदारी स्वाभाविकरित्या सरकारला घ्यावी लागत असते. मला याची पूर्ण जाणीव आहे की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत कांदा उत्पादक पट्ट्याकडे असं दुर्लक्ष केल्याचा परिणाम मताच्या रूपानं भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या विरोधात झालेला अनुभव हा महाराष्ट्राने आणि देशाने घेतलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा कांदा उत्पादक पट्टा राजकीय दृष्टिकोनातून आपल्या विरोधात अधिक जाईल अशी कोणतीही कृती भाजप आणि सरकार करेल असं मला वाटत नाही. त्यामुळे ते नक्की दखल घेतील. घेतली नाही तर लोकशाही मार्गाने या सगळ्याच पातळीवर त्याचे परिणाम महाराष्ट्र बघेल. आता कांदा प्रश्नासाठी विरोधक एकवटल्याचं पाहायला मिळते. हर्षवर्धन सपकाळ असतील, रोहित पवार हे सगळे आज महामोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. किसान सभा या सगळ्यामध्ये आता सहभागी होणार आहे. पुढे काही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिलं जाणार आहे का? मुख्यमंत्र्यांना अगोदरच या सगळ्या बाबतीमधली माहिती देण्यात आलेली आहे. निवेदन देऊन वेगळं काही त्यांना सांगावं अशी परिस्थिती नाही. मागण्या काय आहेत, आमचं म्हणणं काय आहे हे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळे आता कृती करण्याची जबाबदारी त्यांची आहे. वारंवार भेटून किंवा बैठका घेऊन यावर मार्ग निघणार नाही, तर प्रत्यक्षपणाने सरकार दोन्ही पातळ्यांवर त्यांचं आहे. राज्यात आणि केंद्रात अधिकार त्यांच्याकडे आहे, तिजोरी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे आता निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे. नक्कीच नवलेजी, त्यामुळे आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतील, तुमच्या अपेक्षा, तुमच्या मागण्या पूर्ण होतील का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. नवलेजी, खूप खूप धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.